राजकारणातील श्री गणेशा. लहानपणापासूनच दादांच्या वडिलांनी म्हणजेच भाऊंनी दादांना व्यायामाची सवय लावली होती. त्यांची शरीरयष्टी देखील दणकट. त्याचा फायदा त्यांना महाविद्यालयात आल्यानंतर झाला. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी नगर जिल्ह्याची बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप होती. दादांनी त्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि संपूर्ण नगर जिल्ह्यातून पहिलं येत त्यांनी नगर श्री हे होण्याचा बहुमान मिळवला. हा मान मिळाल्यामुळं दादांना व्यायामाची अधिकच गोडी लागली. लहानपणापासून ते आजपर्यंतच्या त्यांच्या व्यायामातील सातत्यामुळे दादांना 2 वेळा मोठा अपघात झाला, तरी ते त्यातून सुखरूप बाहेर आले. आज वयाची 65 उलटून गेली तरी व्यायामानं कमवलेल्या शरीरामुळं दादांचं वय अजिबात लक्षात येत नाही. महाविद्यालयात जाऊन जेमतेम 8-10 दिवस झाल्यानंतर विद्यार्थी संघटनेची सभा होती. राऊत नाना, दीक्षित असे विद्यार्थी त्या संघटनेत होते. सुरेश गवळी त्यांचं नेतृत्व करीत होते. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालयाचं हॉस्टेल करावं, तसंच विद्यार्थी हिताच्या आणखी 2-4 मागण्या होत्या. बबन चांगलं भाषण करतो म्हणून त्याला ऐनवेळी भाषण करायला लावलं. बबनकडं संभाषण कौशल्य असल्यानं भाषणाची सुरुवात खूप छान झाली. एकजुटीचं उदाहरण दिलं. भाषण प्रभावी झालं. सुरेश गवळीनं तर त्याला अगदी कडकडून मिठीच मारली आणि खऱ्या अर्थानं बबनचा चळवळीत समावेश झाला. 8-10 दिवसातच बबन महाविद्यालयात एकदम फेमस. संघटनेच्या मोर्चाद्वारे सारडा कॉलेज बंद पाडलं गेलं. तेव्हा सोनावणे नावाच्या पोलिसानं बबनला ओळखलं. भाऊंना लोक ओळखत असल्यानं त्या पोलिसानं बबनला समजावलं. पण वर्तमानपत्रामध्ये या घटनेमुळं 2-4 जणांची नावं छापून आली. बबनचं नाव बी पाचपुते असं छापून आलं होतं. अशा प्रकारे चळवळीचं नेतृत्व करण्यात बबन कायम अग्रेसर. महाविद्यालयीन दिनक्रम सुरूच होता. काळे गुरुजींमुळे शालेय दशेपासूनच वाचनाची गोडी लागली होती. नगरमध्ये मोठं ग्रंथालय असल्यानं त्यांची वाचनाची आवड वाढत गेली. तिथं ग्रंथालयात महापुरुषांची आत्मचरित्र दादांच्या वाचनात आली. वि. स. खांडेकरांच्या ययाती या पुस्तकाने ते खूप भारावले गेले. अगदी सकाळपर्यंत वाचत राहिले. व्यायाम, अध्यात्माची आवड तर होतीच. त्याच दरम्यान या वाचनाच्या सवयीमुळं टिळक, गांधी, साने गुरुजी, आंबेडकर यांचं कार्यही वाचनात आलं. पण एक दिवस दादांच्या आयुष्यात असा आला की ज्या मंगलसिंगांनी त्यांना बक्षीस दिलं होतं त्यांनीच खेळाच्या स्पर्धेतून दादांना बाहेर काढलं. आपली पात्रता असताना सुद्धा आपल्यावर अन्याय झाल्याची गोष्ट दादांच्या जिव्हारी लागली. दादांनी त्याच क्षणी महाविद्यालय सोडलं आणि दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. दादांमध्ये इतकी जिद्द आणि आत्मविश्वास होता की दादा नगर कॉलेज विरुद्ध खेळले आणि जिंकले सुद्धा. त्यांनी त्यांची ताकद काय होती हे दाखवून दिलं. मंगलसिंग यांच्याविषयी खरं तर त्यांना खूप आदर होता. त्यांनी अनेकदा दादांना मदत केली होती. पतियाळाला कमांडो प्रशिक्षणासाठी दादांना त्यांनीच पाठवलं होतं. दादा SYला असताना डिबेट इन सेक्रेटरीच्या निवडणुकीला उभे राहिले होते. दादांना एकट्याला 77% मतं मिळाली आणि उरलेली 23% मतं बाकीच्या 6 जणांना मिळून पडली. दादा निवडून आले. जनसंपर्क आणि संवाद कौशल्य हे दादांचं वैशिष्ट्य असल्यानं ते खूप फेमस होते. अरुण आणि दादांना पाचपुते बंधू म्हणून सगळं महाविद्यालय ओळखायचं. त्या काळात महाविद्यालयाचं नेतृत्व दादा करीत असत. महाविद्यालयात आलेल्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, डॉक्टर, वकील आणि प्राध्यापकांच्या चर्चेला हजर राहणं अशी जबाबदारी दादांवर असायची. त्याच काळात त्यांची कुंभारे सरांबरोबर राजकीय चर्चा व्हायची. दादांचा पेटीमध्ये सुद्धा सहभाग असायचा. NSS आणि NCC मध्ये ते 4 वर्ष होते. सार्वजनिक कामातही सतत लक्ष देऊन ते सामान्यांचे प्रश्न सोडवायला लागले. नालेगाव आणि माळेगावातील तंटा एकत्र बसून चर्चेनं दादांनी सोडवलं. दोन्हीकडचे विद्यार्थी एकत्र करून त्यांनी सगळ्यांच्या ओळखी वाढवल्या, समेट घडवला. राजकारणाला पूरक गोष्टी तिथंच घडल्या. त्या काळात वातावरण मोकळं नसल्यामुळं मुलींशी बोलण्याचं धाडस तसं कोणी करत नसे. परंतु त्यांच्या अडचणी दादा सतत सोडवत असल्यानं त्यासुद्धा हक्कानं दादांकडे यायच्या.
त्यामुळे दादा मुलींमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय होते. दादांविषयी त्यांच्या मनात एक आदर होता. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निवडणुकीत 283 मुलींचं मतदान झालं आणि फक्त 6 मुलींनी दादांना मतदान केलं नव्हतं. वाचन, गाठीभेटी, नियमित व्यायाम हे सगळं असल्यानं परिसरात एक चांगला मुलगा म्हणून दादांची एक वेगळी ओळख होती. एसटीचा, डब्याचा किंवा इतर कोणतेही सामाजिक प्रश्न दादा हातोहात सोडवायचे. लोकांच्या सुखदुःखाला त्यांच्या पाठीशी उभं राहायचे. कोणीही समस्या घेऊन त्यांच्याकडे आलं की तो रिकाम्या हाताने कधीच परत जात नसे. अधिकारी, प्रांत, तहसीलदार यांच्याशी भेटून लगेच प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असायचा.